बाळांनो, जीवन म्हणजे फक्त जगणे नाही, जीवन म्हणजे चालत राहणे, शोधत राहणे, पडत राहणे आणि पुन्हा उभे राहणे। मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, पडणे हा अपराध नाही, पण पडूनच राहणे हा अपराध आहे। आज मी तुमच्या हृदयाशी बोलायला आलो आहे। माझे शब्द कानांनी ऐकू नका, ते मनाने, आत्म्याने आणि श्वासाने ऐका। कारण आज सांगितलेला संदेश हा फक्त सुविचार नाही, तर हा तुमच्या जीवनाला नवी दिशा देणारा दीप आहे। बाळांनो, तुमच्या मनात जितका अंधार आहे त्यापेक्षा 1000 पटीने जास्त प्रकाश तुमच्या आतच आहे। तुम्ही अनेकदा म्हणता, महाराज आमचे नसीब फुटके आहे, महाराज आमच्यावर संकटे आहेत, महाराज आमचे आयुष्य उलट दिशेने चालले आहे। बाळांनो, मी हसतो कारण तुम्हाला तुमचे नसीब फुटके वाटते, पण मला तुमची जिद्द दिसते, तुमची क्षमता दिसते, तुमच्यात दडलेली ताकद दिसते। तुम्ही स्वतःला लहान समजता, पण मी तुम्हाला अनंत शक्तीचे रूप म्हणून ओळखतो। तुमची परीक्षा घेणे म्हणजे तुम्हाला तोडणे नाही, तुम्हाला अधिक मजबूत करणे आहे। ज्या दिवशी संकट तुमच्या दारी उभे राहते त्या दिवशी घाबरू नका। संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे मार्गदर्शन, संकट म्हणजे नवीन जन्म, संकट म्हणजे तुम्ही जे व्हायला पाहिजे ते बनवण्याची प्रक्रिया। लोखंड जेव्हा तापते तेव्हाच ते शस्त्र बनते, माती जेव्हा चाकावर फिरते तेव्हाच ती कलश बनते, भात जेव्हा उकडतो तेव्हाच तो खाण्यास तयार होतो। मग बाळा, जेव्हा तुम्ही जीवनात जळता, तुटता, भांबावता, तेव्हा समजून घ्या, स्वामी तुम्हाला तयार करत आहेत। बाळांनो, तुम्ही मागताय ते लहान आहे, मी देणार आहे ते मोठं आहे। तुम्ही म्हणता, महाराज नोकरी मिळू दे, महाराज संसार नीट चालू दे, महाराज मन शांत राहू दे। तुम्ही जे मागता ते मी देतोच, पण मी त्यापेक्षा मोठं देण्याची तयारीही ठेवतो। कारण तुमचे डोळे छोटे असतील, पण माझी योजना मोठी आहे। कधी कधी तुम्हाला जे हवं असतं ते लगेच मिळत नाही, कारण मी तुम्हाला योग्य काळात आणि योग्य स्वरूपात देतो। तुम्ही वाट बघायला शिका, धीर धरा आणि माझ्या वेळेवर विश्वास ठेवा, कारण माझा वेळ नेहमी अचूक असतो। मन तुमचे, विचार तुमचे, पण दिशा माझी। जग बदलायचं असेल तर विचार बदला, विचार बदलले की परिस्थिती बदलते, परिस्थिती बदलली की आयुष्य बदलते। तुम्ही म्हणता, महाराज नकारात्मक विचार येतात। बाळांनो, विचार येत नाही, विचारांना तुम्ही येऊ देता। मन म्हणजे घर, त्या घरात कोण राहील हे तुम्ही ठरवा। भीतीला बाहेर ठेवा, निंदेला बाहेर ठेवा, तक्रारींना बाहेर ठेवा। ऐकून घ्या, मन शांत असेल तर जग शांत जाणवते, मन अस्थिर असेल तर जग शत्रू वाटते। मनाला माझ्या चरणांशी बांधा, मग मन कधीच डोलणार नाही। कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही, पण योग्य कर्म केल्यावर फळ टाळता येत नाही। माझ्याकडे काही भक्त येतात आणि म्हणतात, महाराज तुमच्या चरणी आलो तरी गोष्ट नीट जमत नाही। मी विचारतो, तुम्ही प्रयत्न किती केले? ते शांत होतात। बाळांनो, मी चमत्कार करतो, पण तो चमत्कार तुमच्या प्रयत्नावर उभा असतो। शेतकरी बियाणं न टाकता पीक मागेल, नदीत न उतरता स्थिर गाठता येईल, पावलांचे कष्ट न घेता शिखर जिंकता येईल का? कधीच नाही। तुम्ही चल, मी चालवीन, तुम्ही काम करा, मी परिणाम देईन, तुम्ही प्रयत्न करा, मी मार्ग उघडीन। धैर्य म्हणजे ओरडून सांगणे नाही, धैर्य म्हणजे शांत राहून लढत राहणे। तुम्ही किती मोठ्या संकटात आहात हे महत्त्वाचं नाही, तुमचं मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं आहे। ज्यांचं मन मजबूत त्यांचं जीवन मजबूत। लोक काय म्हणतील याची चिंता करू नका, लोकांच्या मतावर जगणारे कधीच उंच भरारी घेऊ शकत नाही। जगाची हसण्याची सवय आहे, आज हसतील, उद्या नतमस्तक होतील। फक्त तुम्ही थांबू नका, थकलात तर थोडं विश्रांती घ्या, पण हार मानू नका। ज्याने स्वतःला जिंकले त्याला जग जिंकण्यात काहीच अडथळा नसतो। सगळ्यात कठीण काम कोणते आहे माहीत आहे का? जगाला जिंकणे नाही, स्वतःला जिंकणे। स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा, स्वतःच्या भीतीवर मात करा, स्वतःच्या शंकांना शांत करा, स्वतःच्या आळसाला हरवा। जो स्वतःला बदलतो त्याला जग बदलण्याची गरजच राहत नाही।
जग त्याच्या भोवती बदलू लागतं. तुम्हाला जे गमावलं गेलं ते तुमच्यासाठी नव्हतंच. जे लोक सोडून गेले ते तुमच्या नियतीचा भागच नव्हते. जे काम अपयशी ठरले त्यांनी तुम्हाला अधिक मोठं काहीतरी करण्यासाठी तयार केलं. जी दारे बंद झाली ती दारे तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेत होती. आणि जे दार उजळून उघडत नाही ते योग्य क्षणी उघडेल. नुकसान असेल तर घाबरू नका. ते नुकसान नाही, तो बदल आहे. आणि बदल म्हणजे नेहमीच वाढ. बाळांनो, मी तुमच्या सोबतच आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. माझी उपस्थिती तुम्हाला दिसत नाही, पण मी अनुभवता येते. माझी हात तुम्ही पाहू शकता, पण त्यांचा अंधार प्रत्येक संकटात मिळतो. हात जोडून भजण्यापेक्षा हृदय उघडून भजा. मी दूर नाही, मी तुमच्याच श्वासात आहे. अखेर लक्षात ठेवा, ज्यांचे मन चांगले त्यांचे भविष्य महान. तुम्ही दयाळू राहा, तुम्ही खरं बोला, तुम्ही न्यायाने चालत राहा. कोणाचं वाईट करू नका, कोणाला कमी लेखू नका, कोणावर राग धरू नका. अशा मनात मी स्वतः येऊन बसतो. आणि जिथे स्वामी असतो तिथे अंधार टिकत नाही, तिथे अपयश टिकत नाही, तिथे भीती टिकत नाही. बाळांनो, उठून उभे राहा, कारण तुमच्या उद्या फार मोठा आहे. तुम्ही जे होतात ते गेले, तुम्ही जे आहात ते जाईल, पण तुम्ही जे होऊ शकता ते अनंत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. मी तर तुमच्या पाठीशी आहे. चालायला सुरुवात करा आणि मी तुम्हाला तिथे नेईन जिथे तुमची कल्पनाही पोहोचत नाही. श्री श्री स्वामी समर्थ.